सप्रेमच्या फ्रोझन अळूवडीचा हा रिटेलचा पॅक आहे. याच्यामध्ये 5 अळूवड्या असतात. ह्या 1 प्लेट अळूवड्या आहेत आणि अशा 5 पॅकेटचा एक होलसेल पॅक असतो. अळूवडीची ऑर्डर आल्यानंतर आपल्याला डिझायर क्वांटिटी बाहेर काढायची आहे. अळूवडी थॉ करायची नाहीये. उरलेला पॅक परत डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा आहे. अळूवडी शॅलो फ्राय करायची आहे. त्याच्यासाठी आपण इंडक्शन ऑन करूया. इंडक्शन ऑन केल्यानंतर मेनू प्रेस करून प्रेशर कुकर मोडवर 1300 डिग्रीवर तवा तापत ठेवूया. तवा तापतोय तोपर्यंत आपण ह्या अळूवड्या काढून घेऊया. तवा थोडासा तापला की त्याला आपण तेल लावून घेणार आहोत. पाण्याचा स्प्रे मारून बघा. जर तव्यावरचं पाणी असं पटकन उडून गेलं म्हणजे तवा चांगला तापला आहे. आता त्याच्यावर आपण तेल लावून घेऊया. थोडं जास्त तेल लावायचं आहे. आपल्याला अळूवडी याच्यात शॅलो फ्राय करायची आहे म्हणून. टेम्परेचर 800 वर ठेवून आता ह्या पॅकेटमधल्या एक एक वड्या अशा पद्धतीने तव्यावर ठेवायच्या आहेत. अळूवड्या मध्यभागी ठेवलेल्या नाहीयेत तव्याच्या, कारण मध्यभागी टेम्परेचर खूप जास्ती असतं इंडक्शनचं आणि तिथे अळूवडी ठेवली तर ती खालून पटकन जळू शकते आणि आतून कच्ची राहील. म्हणून अशा पद्धतीने बाजूने वड्या ठेवलेल्या आहेत. वड्या ठेवून झाल्यानंतर त्याच्या वरून आणि बाजूने प्रत्येक वडीवरून आपण तेल सोडणार आहोत. अळूवडी हाय टेम्परेचरवर शॅलो फ्राय करायची नाहीये. 500 ते 800 मध्ये आपण ती करणार आहोत. हळूहळू बर्फ वितळायला लागलेला आहे आणि पूर्ण बर्फ वितळल्यावर आपण अळूवडी परतून घेऊया. परत एकदा थोडंसं तेल सोडायचं आहे. दोन्ही बाजूने छानपैकी खरपूस भाजून घेतल्या पाहिजेत अळूवड्या. परत एकदा परतून घ्या. ज्या ठिकाणी तेल असेल तिथे अळूवडी ठेवून तुम्ही शॅलो फ्राय करून घ्या. आता दोन्ही बाजूनी अळूवड्या छान खरपूस भाजलेल्या आहेत. आता त्या आपण ह्या जाळीच्या प्लेटवरती टिश्यू पेपर ठेवून काढून घेणार आहोत आणि आता ह्या सर्विंगसाठी किंवा पार्सलसाठी रेडी आहेत. अळूवडी सर्व करण्यासाठी आपण 7 इंच पेपर प्लेट वापरणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ह्या 5ही वड्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. अळूवडी सोबत आपण लसूण चटणी 10 ग्रॅम आणि हिरवी खोबऱ्याची चटणी 20 ग्रॅम देणार आहोत. खोबऱ्याची चटणी वाढताना ती ढवळून घ्यायची आहे. त्याच्यासोबत एक टिश्यू पेपर आणि एक चमचा द्यायचा आहे. अळूवडी पार्सल देण्यासाठी आपण सप्रेचा फूड बॉक्स वापरणार आहोत. त्याच्यामध्ये या 5ही वड्या आपण अशा ठेवून घेणार आहोत. डीप कंटेनरमध्ये 10 ग्रॅम लसूण चटणी आणि दुसऱ्या डीप कंटेनरमध्ये 20 ग्रॅम हिरवी खोबऱ्याची चटणी भरून ती आपण त्यासोबत देणार आहोत. फूड बॉक्स बंद करून समोरून सेलोटेप लावून द्यायची आहे. स्मॉल टेक अवे बॅगमध्ये हा फूड बॉक्स भरायचा आहे. एक चमचा आणि एक टिश्यू पेपर. बॅग फोल्ड करून त्याला सेलोटेप लावायची आहे. पार्सल रेडी आहे.